सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे जे रिप्रेझेंटेटिव्स या ठिकाणी आले त्या सर्वांचं स्वागत करून मी आपल्याला महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट याचा जो मसुदा लोकांच्या सजेशन आणि ऑब्जेक्शनसाठी प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दलची ब्रीफिंग देतो। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र पोलीस, होम डिपार्टमेंट आणि सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांना असं वाटत होतं की इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीत महाराष्ट्र अधिक सक्षम करणे महाराष्ट्र पोलीसला आवश्यक आहे। याची मेन कारणं अशी की महाराष्ट्र आता झपाट्याने त्याच्यामध्ये नागरीकरण होतोय। काही दिवसांनी आम्ही 50% क्रॉस करणार नागरीकरण। आपल्याला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे। तो एकदम पोरस आहे। प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटीचे अरेंजमेंट करणे, 24 तास देखरेख करणे इत्यादी गोष्टी करणे काही इतकं शक्य होत नाही। महाराष्ट्राचा काही भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि त्या नक्षलग्रस्तांच्या मार्फत अशा प्रकारच्या कारवाई केली जाते की ज्याला तोंड देणे कधी कधी कठीण होऊन जातं। त्या व्यतिरिक्त मुंबईला देशामध्ये अत्यंत एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेलं आहे। मुंबईला आपण कमर्शियल कॅपिटल म्हणून ओळखतो। सर्व महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यापैकी बऱ्याच इन्स्टिट्यूशनचं हेड ऑफिस मुंबईला आहे। मग स्टॉक एक्सचेंज असू द्या, बँकांचे हेडक्वार्टर्स असू द्या, रिझर्व्ह बँक असू द्या, मोठमोठे इंडस्ट्रीज असू द्या, पर्यटनाची स्थळे असू द्या, या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या लोकांचं आणि पर्यटकांचं आणि कामानिमित्ताने आलेल्या लोकांचं फुटफॉल अत्यंत जास्त असतो। इतर राज्याच्या कॅपिटल किंवा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कदाचित दिल्लीच्या तुलनेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये फुटफॉल जास्त आहे। माझ्याकडे आकडे आहेत, आपल्याला देऊ शकतो। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रत्येक 1 लाख पॉप्युलेशनच्या मागे किती पोलीस आहेत आणि आमच्याकडे किती आहेत याच्या तुलनात्मक मी आपल्याला तक्ता सुद्धा देऊ शकतो। आपल्याला दिसून येईल की काही अत्यंत लहान राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी, अधिकारी सेवेत आहेत। आमची जर संख्या बघितली तर 1 लाख पॉप्युलेशनच्या मागे 162 पोलीस कर्मचारी आज रोजी सँक्शन्ड आहेत, उपलब्ध नाही। 1 लाख पॉप्युलेशनच्या मागे 162 लोकांचा सँक्शन आम्हाला मिळालेला आहे आणि कोणत्याही क्षणी जर आपण आढावा घेतला तर 7 ते 10% पद रिक्त असतात। म्हणजेच 162 या मानाने आमच्याकडे 145 ते 147 लोक 1 लाख लोकांना सेवा देतात। आत्ताचा फिगर जो लेटेस्ट त्यांनी दाखवला तो 120च आहे, कारण काही वर्षापासून भरती बंदी आहे त्यामुळे आणखीन खाली गेलो आम्ही।
आणि सध्या 1 लाख लोकांना सेवा देण्यासाठी 120 पोलीस अधिकारी कर्मचारी आमच्याकडे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आम्हाला जाणवत होतं की इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाबद्दल सरकारने काही पावले उचलली पाहिजेत. गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध स्तरावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या स्तरावर, एक्सपर्ट्स यांच्या स्तरावर अभ्यास करून गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, म्हणजे 2015च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या प्रस्तावित कायद्याचा पहिला प्रारूप गृह विभागाचा समोर सादर करण्यात आला होता. त्यावेळी मीच अपर मुख्य सचिव गृह होतो. माझ्यासमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, विशेष करून इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या लोकांनी, ज्यांना सर्व माहिती असते देशातील परिस्थिती, फॉरेन कंट्रीजच्या बाबतीत हालचाली, आपल्या राज्यामध्ये, आपल्या कॅपिटलमध्ये लोकांच्या हालचाली, या सर्व गोष्टींची त्यांना माहिती असते. अशा लोकांनी माझ्यासमोर एक प्रदीर्घ 1.5-2 तासाचा प्रेझेंटेशन केला. त्या प्रेझेंटेशनमध्ये वरिष्ठ अधिकारी तर होतेच, त्याचबरोबर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे माझे स्वतःचे डेप्युटी सेक्रेटरी आणि लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे LNJDचे प्रधान सचिव आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, पोलीस महासंचालकांचे विधी अधिकारी, असे कायदे तज्ज्ञ हे सुद्धा उपस्थित होते. पहिला जो प्रारूप आमच्या समोर सादर झाला त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की हा प्रारूप थोडा मोठा आहे आणि प्रत्येक क्लॉज मध्ये आणखीन क्लॅरिटी आणण्यासाठी त्याला थोडंसं कंप्रेस करणे आवश्यक आहे. ॲक्टला जनरली लहान केलं पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत जे नियम आणि आदेश असतात ते सविस्तर असायला पाहिजे. ॲक्ट जर तुम्ही सविस्तर केला आणि त्याच्यामध्ये किंचित बदल करावा लागला तर आपल्याला विधानमंडळापुढे जावं लागतो. त्यामुळे ॲक्टचा जो ढाचा आहे, जो त्याची जे स्केलेटन आहे, त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो एकदम फुल प्रूफ असायला पाहिजे, डायनॅमिक असायला पाहिजे, म्हणजे 10 वर्षानंतर सुद्धा त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसावी असा असायला पाहिजे. आणि कालांतराने जसजसं बदल होतील तसे तसे त्याच्या नियमामध्ये किंवा आदेशांमध्ये बदल करणे आवश्यक असल्यास ते शासनच्या स्तरावर करता येईल, मंत्रिमंडळाच्या स्तरावर करता येईल. लोकांचा आपला जो विधानमंडळ आहे त्या मंडळापुढे जाऊन दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसावी. सप्टेंबर 2015 पासून या वर्षीच्या मे-जून पर्यंत त्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 बैठका विविध स्तरावर झाल्या. सर्व अधिकारी उपस्थित होते आणि मग त्याला कमीत कमी आम्ही 1-2 कमी करून 1/3चा मसुदा आज रोजी आपल्या समोर आम्ही मांडलेला आहे. या सरकारने, नवीन सरकारने, विशेष करून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक नवीन आपल्याला धोरण आणि एक दिशा दिली आहे. त्याच्याप्रमाणे कुठल्याही राजकीय स्तरावर चर्चा करण्यापूर्वी
ब्युरोक्रॅटिक स्तरावर जे काही चर्चा होते किंवा ब्युरोक्रेसीची जी इच्छा असते की अशा प्रकारचा कायदा करावा, त्या कायद्याच्या मसुद्याला लोकांची सहमती आहे किंवा नाही, लोक कोणत्या क्लॉजला विरोध करतील, कोणत्या क्लॉजला सहमती दाखवतील, तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त चांगली कल्पना कोणाच्या मनात आहे का, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही पब्लिकमध्ये जा, अशी सूचना माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आम्हाला केलेली आहे. त्या सूचनेच्या पालनासाठी हा जो मसुदा आहे तो सर्व लोकांसमोर 19 ऑगस्ट 2016 रोजी आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. या मसुद्यावर राजकीय स्तरावर, माननीय मंत्र्यांच्या स्तरावर, माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर कुठल्याही प्रकारची प्रदीर्घ चर्चा झालेली नाही, कोणतेही प्रेझेंटेशन झालेले नाहीत. आमच्या स्तरावर जो मसुदा आम्ही तयार केला त्याच्यावर लोकांची मतं जाणून घेणे, हजार सजेशन्स येतील, त्याची चाळणी करून घेणे, स्क्रीनिंग करून त्याच्यामध्ये जे योग्य सल्ले येतील किंवा जो काही विरोध होईल त्या सगळ्यांचा अभ्यास करून जनमत काय, किती सुधारणा करणे आवश्यक आहे, कोणता क्लॉज आणखीन स्ट्रिंजंट केलं पाहिजे, कोणता क्लॉज फार स्ट्रिंजंट आहे, सॉफ्ट केलं पाहिजे, शिक्षेची तरतूद पुरेशी आहे की जास्त आहे की कमी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुधारित मसुदा माननीय गृहमंत्र्यांच्या समोर अगोदर मांडलं जाईल आणि तिथे मान्यता मिळाल्यानंतर कॅबिनेट समोर डिटेल प्रेझेंटेशन करून प्रत्येक क्लॉजवर उहापोह करून आवश्यक त्या सुधारणेंसह आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहोत. मला असं वाटतंय की लोकांचं लक्ष या मसुद्याकडे वेधणे ही जी आमची आवश्यकता होती ती पूर्ण झालेली आहे. कारण गेल्या 4-5 दिवसापासून मी काही डिबेट्स बघतोय, चॅनलवर बघतोय, न्यूजपेपरचे सन्माननीय रिप्रेझेंटेटिव्स मला कॉन्टॅक्ट करतात आणि मला खात्री आहे की बऱ्याच लोकांपर्यंत हा वेबसाईटवरचा मसुदा त्यांच्याकडे पोहोचलेला आहे. त्यामुळे आमची जी अपेक्षा होती सरकारची किंवा गृह विभागाची की लोकांनी चर्चा करावी, हेल्दी डिबेट करावं, प्रत्येकाचं मत जाणून घ्यावं आणि विरोध असेल तर विरोध, सहमती असेल तर सहमती, परंतु अत्यंत हेल्दी एक व्ह्यू आमच्या समोर द्यावं, जेणेकरून आम्ही त्याचा समावेश करून याच्यात आणखीन सुधारणा करू शकतो. एकच मी सांगेन की पूर्णपणे अभ्यास न करता सर्व बाजूंची पाहणी आणि चाचणी न करता जर डिबेट केलं जातं तर ते डिबेट एवढं हेल्दी नसतं. पूर्ण अभ्यास केल्यानंतरच डिबेट केलं पाहिजे, नाहीतर अर्धवट माहितीच्या आधारावर डिबेट इज लाईकली टू बी नॉट सो हेल्दी आणि त्याचे रिझल्टसुद्धा बरोबर होणार नाही. मी आपल्याला अशीच विनंती करेन की सगळ्यांसाठी खुलं आहे, आपण आपली मतं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत, प्रिंट मीडियाच्या मार्फत लोकांसमोर मांडावीत आणि त्यानंतर ज्या काही उरलेला जो कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये ज्या काही सूचना येतील त्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून आम्ही राजकीय स्तरावर आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावर त्याचं पेश करणार आहे. हा
अत्यंत चांगल्या हेतूने केलेला कायदा महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी किंबहुना देशाच्या सुरक्षेसाठी देशाचे अत्यंत महत्त्वाचे इस्टॅब्लिशमेंट्स सेंट्रल इस्टॅब्लिशमेंट्स आपल्याकडे आहेत. HPCL, BPCL, ऑर्डनन्स फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, नवी मुंबई एअरपोर्ट होणारा इतकं महत्त्वाचा असताना आपण त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये आणि लोकांना सुरक्षिततेविषयी त्यांना ज्ञान देऊन त्यांना काही मिनिमम स्टँडर्ड्स आपण पाळा. तेवढे मिनिमम स्टँडर्ड्स आपण पाळला तर आपण पण सुरक्षित राहणार, आपला नेबरसुद्धा सुरक्षित राहणार आणि एकंदर राज्य आणि देशसुद्धा सुरक्षित राहणार. असाच हेतूने आपण चांगल्या हेतूने आपण हा मसुदा आपल्या मतांसाठी प्रसिद्ध केलेला आहे आणि आपली प्रतिक्रिया आल्यानंतर आम्ही योग्य ती मागणी शासनाकडे करू. And these zones will have a separate command and control, like the special SSZ police. Now my question is, if you're looking at Naxal areas, for instance, that have been exposed to insurgency over a period of time, so you already have central agencies, you have your C60, you have your local police. So isn't this going to lead to duplicity and multiplicity of agencies if there is going to be a special police force directed just to look at these areas? That is one question, sir. The second, you made a reference to critical assets. Like questions. One is whether we are duplicating the special areas, notified areas, security system or not. First of all, if you read the draft, you will find that security audit has to be done. Right now, whatever security has been provided, it is without much of assessment. We have an agency called Maharashtra State Security Corporation, which is an expert body to do security audit. Let's take a port, new port like Dighi or Jaigarh. These are absolutely exposed ports. There no security audit has been done. What are they doing? They are just complying with the ISPS. You know ISPS, international standards for port security. That is the basic minimum. India has to, the coastal area of Maharashtra has to go above the ISPS. You can't say that I have done ISPS and therefore a ship can land at my place and I can take out a ship from my place. No, not sufficient for India. You have to have ISPS plus, because we are exposed to so many other things. Therefore, security audit has to be done. After security audit, if we find that whatever security they have provided, these institutions are more than sufficient or just sufficient, we are not required to interfere with that. But suppose we find that security audit says that certain areas are left out, it's not proper, then we'll have to communicate to them that these are the areas where you are weak. You will understand that on a road, one second, on a road, if it is a 20-meter road and at one place it becomes 10 meters, then that is the point which is to be tackled. Entire ordnance factory is secure, but there is one point where the breach can take place. That is the point which is to be pointed out by the police. सर, या कायद्याच्या अनुषंगाने जी टीका होते आहे ती अशी आहे की मोर्चे, निदर्शनं, आंदोलन किंवा गेट मीटिंग कामगारांच्या करण्यासाठी सुद्धा आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या हातात अमर्याद अधिकार या कायद्यामुळे मिळणार आहे, म्हणून टीका होते. ऐकून घ्या, आपण जर मसुदा बघितला तर मसुद्याचा प्रत्येक काही क्लॉजमध्ये खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरणचं वाचन जर आपण केलं तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा नाही. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट याच्या खाली जे काही त्यांना अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा नाही. त्यामुळे ते करणे तशा प्रकारचा अर्थ करणे बरोबर नाही. सर, याला जोडून दुसरा प्रश्न आहे. या कायद्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, डिव्हिजनल ऑफिसर कमिशनरेट असेल, याच्या समोर जर का मोर्चा आंदोलन करायचे असेल तर पोलिसांची परवानगी. मोर्चा आंदोलनासाठी जे काही सध्याची परिस्थिती आहे आणि जे काही सध्याचे नियम आहेत तेच लागू राहतील. त्याच्यासाठी वेगळा काही अतिरिक्त परवानगीची आवश्यकता नाही. कुठल्याही, ते पण स्पष्टीकरणमध्ये दिलेलं आहे, कुठल्याही प्रकारच्या लोकशाही पद्धतीने शांत मार्गाने जर तुम्हाला निदर्शन, मोर्चा, निवेदन इत्यादी द्यायचं असेल त्याला कुठल्याही प्रकारचे बंधन या कायद्यामुळे येत नाही.
जिस तरीके से वन एट ए टाइम प्लीज। या जिस तरीके से 100 और 100 से अधिक लोगों की असेंबली को लेकर बहुत ज्यादा कंफ्यूजन पैदा हुआ है, वो ये कहता है कि इससे पारिवारिक कार्यक्रमों पर भी आपत्तियां आ सकती है और उसके लिए भी पुलिस की परमिशन जरूरी होगी। सवाल ये है, क्या मैंने आपको बोला कि जो लोग डिबेट कर रहे हैं उन्होंने पूरा अभ्यास किया कि नहीं, इस पे प्रश्न चिन्ह है। बक्षी साहेब आपण एक मिनट जरा उनका उत्तर दे दें। उनका उत्तर मैं दे दूं। आपने सार्वजनिक स्थान पे अगर किसी तरह का कोई सम्मेलन होता है तो उसमें ये लागू होता है। आपके घर के अंदर अगर कोई पूजा हो रही है या शादी हो रहा है किसी हॉल में या आपके यहाँ सत्यनारायण पूजा, तो उसके लिए कहाँ हमने कहा होती है। सार्वजनिक अगर आप रोड पे करेंगे तो यस यू हैव टू टेक द परमिशन। अगर रोड पे करेंगे, वो चाहे सत्यनारायण पूजा हो या दुर्गा पूजा हो या गणेश पूजा, आप तो करते ही हैं। इसीलिए सार्वजनिक स्थल की बात की गई है। आपके प्राइवेट जगह में हम किसी तरह का इंटरफेरेंस नहीं करेंगे। ये अपूर्ण अभ्यास की वजह से इस तरह की बातें उठाई जा रही हैं। त्यांचा नंबर आपण एक विचारलेला आहे, त्याने एक चान्स द्या. आपण लोकांच्या हाती देण्याच्या सॉरी काय म्हटलं? 8 ड्राफ्ट लोकांच्या हाती देण्याच्या आधीच आपली पत्र प्रसिद्ध झाली असती, तर आता जे काही आक्षेप आणि गोंधळाचं वातावरण आहे ते राहिलं नसतं. बघा मी म्हणजे आता काय झालं आहे की आपण जो पब्लिकसाठी ओपन केला, आता वाटेल तशी चर्चा सुरू आहे आणि आता खुलाच आहे, त्यामुळे गोंधळ आहे. हां, मग आम्हाला असं करावं लागेल यापुढे. आपली सूचना अत्यंत मान्य आहे. आपल्याला असं करावं लागेल की जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतो की वेबसाईटवर टाकावं, त्याच वेळी ही पण मान्यता घेतली पाहिजे की वेबसाईट बरोबरच ब्रीफिंग सुद्धा करण्याची परवानगी असावी. व्हेरी गुड सजेशन. विल टेक दॅट पॉझिटिव्हली. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. आपण विचारलेला यांना अच्छा बोलिए. सिक्योरिटी की बात हो रही है तो महाराष्ट्र वर्ल्ड ट्रेड सेंटर के कार्यक्रम में शायद आप नहीं होंगे, लेकिन आपको मालूम है आईजी साहब यहाँ बैठे हुए हैं। मैंने खास करके इनको बुलाया है क्योंकि महाराष्ट्र राज्य पहला राज्य है जहाँ एक ही दिन 15 अगस्त को 44 जगह में हमारे साइबर लैब शुरू हो गए। 44 जगह मतलब 34 जिले, 9 कमिश्नर्स, पुलिस कमिश्नर्स और जो इम्पोर्टेंट इस्टेब्लिशमेंट्स हैं वहाँ 44 जगह में हमारे पुलिस साइबर सेल शुरू हो गए हैं और उसको हम 10 दिन के अंदर 20 दिन के अंदर उनको पुलिस स्टेशन का पावर दे रहे हैं। सो एसपी के प्रेमाइसेस में जो साइबर सेल काम कर रहा है दैट विल बिकम ए पुलिस स्टेशन फॉर साइबर मैटर्स। आज जो साइबर के लिए मान लीजिए कि अगर आप थाना में देखें तो कासारवड़वली में है, यहाँ देखें तो आप बांद्रा में एक सेल है, उसके अलावा कुछ भी नहीं है। आप लखनऊ में जाएँ, लखनऊ कानपुर 2-4 जगह है, बाकी कहीं नहीं है। महाराष्ट्र पहला राज्य है कि हर जिले में, हर पुलिस कमिश्नरेट में साइबर स्टेशन है। अपार्ट फ्रॉम दी जियोग्राफिकल स्टेशन, साइबर स्टेशन, इसमें साइबर क्राइम, साइबर से रिलेटेड जितने भी अनैतिक जो भी काम होता है या इस तरह की दुर्घटना होने की संभावना होती है या कोई तरह का मूवमेंट होता है जिसमें लोग एकत्र आते हैं और कोई देश विघातक कृत्य करते हैं, वो सबको हम क्लैम्प कर सकते हैं। इतनी कैपेसिटी हमारी निर्माण होगी। रेडिकलाइजेशन आप कैसा रोकेंगे सर? रेडिकलाइजेशन के लिए भी, डी रेडिकलाइजेशन के लिए भी साइबर जो हमको एनालिटिक रिपोर्ट देगा, साइबर में जब हमारे पास बहुत सारे चीज़ इनपुट्स आते हैं तो उसको एनालाइज करने की हमारी उसमें क्षमता है। एनालाइज करने से हमको दिखेगा कि कहाँ किस एरिया में ज़्यादा रेडिकलाइजेशन होने की संभावना है, उसको हम लोग अटैक करेंगे और उसको ट्रैकल करेंगे। इसके लिए अल्पसंख्यक विभाग ने अभी जीआरबी इशू किया है और सभी डिपार्टमेंट को उसको ऑन बोर्ड लाया है। और मेन स्ट्रीमिंग करना, वी आर नॉट कॉलिंग इट डी रेडिकलाइजेशन, वी आर सेइंग मेन स्ट्रीमिंग ऑफ ऑल दोज हु फील लेफ्ट आउट फ्रॉम द मेन सोसाइटी, उनको हम मदद करेंगे साइबर की मदद से और डिपार्टमेंट्स की मदद से। प्लीज आपल्याकडे जी संख्या आहे ती संख्या वाढवण्याची गरज आधी होती की आधी अशा पद्धतीचा कायदा निर्माण करण्याची? दोन्ही प्रश्नाचं मी उत्तर देतो. पहिला दुसरा प्रश्नाचं उत्तर देतो मी आपल्याला की मी प्लॅनिंगमध्ये सुद्धा होतो, मला माहीत आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि आर्थिक परिस्थिती कंट्रोलच्या बाहेर जाऊ नये, सध्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपण अनावश्यक भरती करत बसायची नाही. टेक्नॉलॉजीच्या मदतीने माणसांची कामं मशीन कशी करतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जरी आमची संख्या कमी असली, 120 असली आज, तरी मी हट्ट धरत नाही की मला जास्त माणसं द्या. मी हट्ट काय धरतोय की मला 500 कोटी द्या, मी टेक्नॉलॉजी अपडेट करतो,
CCTNS असू द्या, CCTV असू द्या, सायबर क्राईम्ससाठी प्रिव्हेन्शन लॅब्स असू द्या, ई चलानिंग असू द्या, या टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन केलं तर मला माणसांची आवश्यकता कमी भासणार आहे. त्यामुळे मी त्याचा हट्ट धरत नाही, पहिली गोष्ट. दुसरा प्रश्नाचं उत्तर असं आहे की आत्तापर्यंतचे कायदे पुरेसे नाहीत का? हे प्रश्न कोणत्याही क्षणी कोणतीही व्यक्ती विचारू शकते. आपण 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 एक प्रकारे पुढे जातोय. टेक्नॉलॉजी जी 1990मध्ये होती ती आणि आज याच्यामध्ये फार फरक आहे. मी जर त्याची तयारी केली नाही तर जे विघातक जे घटक आहेत ते आमच्या पुढे जातील आणि आमच्या टेक्नॉलॉजीनं आमच्यावर वार करतील. तुम्ही 2 लाख काय 6 लाख पोलीस घेऊन बसा, काही होणार नाही. त्यामुळे कालांतराने जसजसं बदल होत जातो तसतसं नवीन कायदे, नवीन रूल्स, जुने कायदे मोडणे, संपुष्टात आणणे, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मी रजनीश शेठ साहेबांनी एक काम दिलं होतं की आपले 18 ॲक्ट जुने ॲक्ट आहेत पोलिसशी संबंधित. त्या 10 जुने ॲक्ट्स होते. त्या जुने ॲक्ट्समध्ये कोणते ऑब्सोलीट झालेले आहेत याचा अभ्यास करून मला सांगा. तर त्यांनी सांगितलं की 9 ऑब्सोलीट झालेले आहेत. हे 9 आम्ही विधान मंडळापुढे जाऊन संपुष्टात आणलेलं आहे. एकच कायदा थोडा मॉडिफिकेशनसाठी राहिलेला आहे, ते मॉडिफाय करून आपण लागू करू. परंतु 9 कायदे आपण मोडले. नवीन कायदा आणणे आवश्यक आहे, केलं करत आहात. एक प्रश्न आहे की ऑब्जेक्शन घेतलं जाते ना कायद्यामध्ये, तर पोलिसांना खूप जास्त पॉवर त्याच्यामुळे मिळतील असं एक त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे. सो प्लीज क्लॅरिफाय ऑन that. Please, I don't know what was your age in the year 1999, but similar debate had taken place when we had started the draft of MCOCA. You can talk to your elderly people in the family. They will tell you MCOCA was opposed tooth and nail, correct? What is the result today? We are quite happy with MCOCA. There are demands coming to me from MLAs, from public representatives. त्याला मोका लावा सर, त्याला मोका लावा, असं करतात. त्यामुळे आज 17 वर्षानंतर त्याचा फायदा आपल्याला दिसतोय. आज जरी लोकांना वाटत असेल की अमर्याद आपण यांना अधिकार देऊन राहिलोय, तर यांच्यावर सुद्धा सरकार आहे ना, राजकीय व्यक्ती आहेत, मंत्री आहेत, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स आहेत, मीडिया आहे, सगळे लोक आहेत. त्यामुळे आम्हाला कोणालाही पॉवर मिळत नाही. म्हणजे हा कायदा मोकापेक्षा पण जरब बसवणारा असेल. नाही, असा मी असं करत नाही. माझा असं म्हणणं Section 5, subsection 3 in your act says that the government shall establish a notified area emergency response system, a well-equipped control with adequate information, communication. that these SOPs, these areas will be subject to revision every year. See, things are changing. Tomorrow you might have. Duplicity, there is already an SOP in place. No, but SOP is never permanent. SOP is never permanent. It has to be revised every now and then. Even the NDRA, national. Sorry. There would be two power centers. You would have this particular act says that the DGP is the one who is the chief, and during a terror situation, I guess it is also the Mumbai Police Commissioner who has to look into if the city is under terror threat. So when you have two power centers, all these different authorities, they all converge at top at the government level. So don't think that there will be duplication at the government level. Police Commissioner in Mumbai might feel that this is to be done. DG for rest of Maharashtra will feel this is to be done. But it converges at home level. And finally a balance. CP is a member of CP Mumbai is a member of the State Internal Security Committee. माझ्याकडे रिॲक्शन्स येऊ द्या, माझ्याकडे सजेशन्स येऊ द्या. सजेशन्स आणि रिॲक्शन्स किती प्रखर आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपण पुढे मसुदा फायनल करत नाही. या गोष्टींमध्ये जर काही तथ्य असेल अवश्य आपण सूचनांचा विचार करू. आपण सांगा. तुमचं काय मत आहे की आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, या मसुद्याद्वारे कशा प्रकारे अटका होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं या पुढच्या काळात? ट्रान्झॅक्शन म्हणजे डेबिट किंवा इतर कार्डद्वारे जास्त वाढणार किंवा इतर बाबतीत इतर माध्यमांच्या बाबतीत, मग ह्याच्यावर कसा अटका होऊ शकतो असं आपल्याला वाटतं की आपलं काय मत आहे आर्थिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी? आर्थिक गुन्ह्यांना रोखण्यासंबंधात जे सध्या जे कायदे आहेत, आता एक उदाहरण मी देतो आपल्याला. MPID, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इंटरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स, MPID. MPIDचा हा कायदा दुसऱ्या राज्यांमध्ये
एखाद्या राज्यामध्ये असेल परंतु इतर ठिकाणी नाही आहे. त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे भरपूर केसेस केले आणि ज्या ज्या लोकांनी फसवणूक केली त्यांच्याकडनं मालमत्ता जप्त केली. करून जे कमी इन्व्हेस्टेड अमाऊंट होते अशा जास्तीत जास्त लोकांना पैसे परत केले आपण. परंतु वरच्या भागाला म्हणजे जे जास्त गुंतवणूक करू बसले आणि त्याच्यासाठी मालमत्ता जास्त जप्त करावी ती कारवाई चालू आहे. त्यामुळे सध्या जे कायदे आहेत त्याच्याप्रमाणे आपण करतोय, परंतु आणखीन त्याला सक्षम करण्यासाठी आणि केसेस चालना देण्यासाठी स्पेशल कोर्टची व्यवस्था याच्यामध्ये केली आहे. सो दॅट वी गो व्हेरी फास्ट. लास्ट टू क्वेश्चन्स प्लीज. लास्ट टू There are a lot क्वेश्चन्स. of financial institutions in CST and all. Yeah. PMC headquarters is also there. So suppose you deny any organization. That looks like all the democratic ways of putting your views or agitating, but it has to be violence free. You don't have the right to be violent. You have the right to The protest. police deny permission and if they still take out a Then the police is equipped. Police is equipped with enough powers to take action against them. Just now you go down and you will find that there were some agitations going on by 2 colleges. I don't know whether you have noticed it. And they had a chiller feko andolan. Chiller means coins. Mantralayavar feko andolan. They were aggrieved. They were aggrieved. So one second. So I'm just let me answer this. So immediately police has acted and some of the people have been put behind the bars. Yeah. Hanji, the suggestion we are not saying no to it. However, so far till today, for internal security matter, no government in India, no state government in India has consulted the opposition. No opposition leader is kept in the briefing of intelligence so far. But we are open to suggestion. It's a very small matter. Huh? Last. No, you are. आजच्या हे जे ब्रीफिंग आहे त्याच्यासाठी नाही. तरी देखील मी सांगून देतो की आपल्याला मराठीमध्ये 71 पानांचा अहवाल आला होता. त्या 71 पानांचा अहवालचा इंग्रजीकरण केल्याशिवाय आपण गव्हर्नमेंटला पाठवू शकत नव्हतो. तो काल परवा संध्याकाळी आम्ही केंद्र शासनाला पाठवला आहे इंग्रजी रिपोर्ट. आता त्याच्यामध्ये लीगल व्ह्यूज जे आहे जे आमच्याकडे आज रात्री प्रिन्सिपल सेक्रेटरी LNJD देतील ते व्ह्यूज आम्ही उद्या किंवा परवा केंद्र शासनाकडे पाठवणार. थँक्यू व्हेरी मच. सेक्रेटरी सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के बाद कुछ पॉलिटिकल पार्टीज कह रही पॉलिटिकल पार्टीज का कहना है कि सुप्रीम कोर्ट का जो ऑर्डर है वो नहीं मानेंगे. 20 फीट की हाइट और जो 18 उम्र कम उम्र है उसको हम ऑर्डर नहीं मानेंगे. कुछ पॉलिटिकल पार्टीज कह रही हम ये करेंगे. तो लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब ना हो मुंबई और महाराष्ट्र में, उसके लिए क्या तैयारी है? आप क्या चाहते हैं कि मैं यहीं से जेल चला जाऊं? देखिए, सुप्रीम कोर्ट का ऑर्डर एकदम क्लियर है. हम लोगों ने सबको सर्कुलर भी दे दिया है और पुलिस सक्षम है. हमको ट्रेनिंग देने की आवश्यकता नहीं है. जो भी आवश्यक है वो